मोदी सरकार मुर्दाबाद 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 अरे विद्यार्थ्यांवर अत्याचार करणारे मोदी सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। आज कळमनुरी वकील संघाच्या वतीनं आमचे अध्यक्ष ॲडव्होकेट इफ्ताकार नाईक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन दिलेलं आहे आणि 20 जुलैला आणि 21 जुलैला जे दिल्लीच्या संसद भवनासमोर विद्यार्थ्यावर आणि जे काही या ठिकाणचे खासदार आहे यांना लाठीचार्ज केलेला आहे त्याचा आम्ही निषेध म्हणून या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। आणि जे काही विद्यार्थ्यांची मागणी आहे म्हणजे ते काय 5-6 विद्यार्थी नव्हते तर जवळपास 1 लाख विद्यार्थी हे संसदेवर गेले होते आणि त्यांची प्रमुख जी मागणी आहे ही नीटची परीक्षा 2026 मध्ये जे घोटाळा झालाय त्याच्या माध्यमातून पेपर जे आहे तर जवळपास 25 लाख आणि 50 लाखाला पेपर विक्री करून या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। म्हणून नीटच्या या परीक्षेचा पूर्ण चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी, जी NTA आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी ती रद्द करावी, त्याचे चेअरमन जे काही जोशी म्हणून आहेत त्यांना ताबडतोब अटक करावी आणि शिक्षण मंत्री जे काही मागच्या जवळपास म्हणजे 5 वर्षापासून सतत पेपर फुटत असल्यामुळे शिक्षण मंत्री प्रधान आहेत त्यांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा। जे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केलेला आहे काही लोक तर म्हणजे त्यांची स्वतःच्या म्हणजे सिव्हिल ड्रेसमध्ये होते, काठ्या घेऊन होते, त्यांची चौकशी करावी। आणि सुप्रीम कोर्टाला पण आम्ही या माध्यमातून विनंती केलेली आहे की सुप्रीम कोर्टाचे CJIनं ताबडतोब या ठिकाणी सूर्यकांत यांनी याच्यावर सुनावणी करावी आणि आरोपीला जे पोलिसांसोबत जे काही लाठीचार्ज करणारे आरोपी होते त्यांना ताबडतोब अटक करावी। आणि यानंतर जर सरकारनं विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही पुन्हा तालुक्यामध्ये आज आम्ही या ठिकाणी फक्त वकीलच आलो, नंतर यानंतर विद्यार्थी येतील, युवक येतील, डॉक्टर येतील, प्राध्यापक येतील आणि कळमनुरीतला तालुक्यातला एक ना एक नागरिक या SDO कार्यालयामध्ये येऊन घेराव आंदोलन करेल आणि मोठा आम्ही या ठिकाणी या तालुक्यामध्ये आंदोलन उभं करू। हे पेपर फुटीचं प्रकरण आहे, हे पेपर फुटीचं प्रकरण अत्यंत निंदनीय आणि सर्व माणुसकीला काळीमा फासणार आहे। याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। आता या आत्महत्येमुळं त्या घराचं, त्या आईवडिलांचं जे नुकसान झालेलं आहे हे नुकसान तर भरपाई होण्याजोगं योग्यच नाही। आणि त्या अनुषंगानं जे काही एज्युटेशन चाललेले आहेत आज संसदीय मार्गानं जे एक प्रकारचं एज्युकेशन चाललेलं आहे त्या एज्युकेशनला त्याचा दाबण्यासाठी किंवा त्याला निस्तनाबूत करण्यासाठी अमानुषपणे जो लाठीचार्ज झालेला आहे त्या लाठीचार्जचा आम्ही निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत। आणि जी नीटची परीक्षा आहे हिची आवश्यकताच नव्हती। पूर्वीचं जे होतं, जी सिस्टम होती ती योग्य सिस्टम होती, ती सिस्टम डावलून हे विनाकारण विद्यार्थ्यांवर नीटची परीक्षा लादलेली आहे। ती नीटची परीक्षा अजिबात व्हायलाच नाही पाहिजे अशा प्रकारचं माझं प्रतिपादन करतो। यहाँ पर जो है तो जो दिल्ली के अंदर जंतर मंतर में जो एजिटेशन जारी है वहाँ पर जो है तो एजिटेशन के दिन 20 जुलाई को जो स्टूडेंट के खिलाफ में लाठीचार्ज हुआ और बहुत बेमुरवत तरीके से दिल्ली पुलिस ने जो है तो स्टूडेंट को मारा है, उनके ऊपर जो है तो आंसू गैस चलाया है और उसमें कई बच्चे जो है तो स्टूडेंट घायल हो गए हैं। यानी कि जहां पर आवाज उठाई जाती है, गवर्नमेंट को सवाल पूछा जाता है तो गवर्नमेंट ऐसे लोगों पर अपने जो है तो पूरे हथकड़े यूज करती है, उन्हें मारती है, दंडों से मारती है, उनके ऊपर आंसू गैस चलाती है। जितने स्टूडेंट उसके अंदर जख्मी हुए हैं, हमारी ये डिमांड है जिन जिन स्टूडेंट के खिलाफ में FIR वहां पर हुई है वो FIR जो है तो रद्द हो। गवर्नमेंट ने जो है तो तुरंत एक्शन लेके जो नीट की परीक्षा के अंदर जो बच्चों ने आत्महत्या की है उनको जो है तो एक कंपनसेशन मिलना चाहिए। ये भी हमारी आज जो है तो वकील संघ कड़मूरी की तरफ से डिमांड है। और हम जो जंतर मंतर के ऊपर दिल्ली के अंदर एजिटेशन चालू है उसको जो है तो कड़मूरी शहर और कड़मूरी वकील संघ का पूरा समर्थन है और हम दिल्ली पुलिस की जो है तो कड़कड़ी जो है तो यहाँ पर निषेध करते हैं और जो है तो सरकार का जो है तो यहाँ पर निषेध करते हैं। उसीलिए जो है तो आज हमने यहाँ पर जो है तो निवेदन दिया है। जय हिंद, जय भारत। 2026 काही दिवसापूर्वी नुकताच घडलेला जंतर मंतर येथील जो प्रसंग आहे, खरं म्हणजे एकंदरीत सर्व भावी विद्यार्थी म्हणजे भविष्य जे आहे विद्यार्थी म्हणून आपण ज्या देशाचा नागरिक म्हणून आम्ही त्याच्याकडे आशेने पाहत आहोत त्यांच्यावरती अतिशय निंदनीय पद्धतीनं जे लाठीचार्ज करण्यात आलेला आहे, अतिशय अमानुष पद्धतीने लाठीचार्ज करण्यात आलेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी करतो। आणि जे शिक्षण मंत्री आहेत भारताचे त्यांना या निमित्ताने या ठिकाणी सूचना आहे
विनंती तर अजिबात करणार नाही. त्याचं कारण असं, कारण ते काही नोकरीवर त्यांच्या विद्वत्तेवर लागलेले नाहीत, तर लोकशाहीच्या मार्गाने त्यांच्याकडे आम्ही प्रतिनिधित्व म्हणून आम्ही या ठिकाणी ते पद सुपूर्द केलेलं आहे. आणि म्हणून जर कोट्यावधी विद्यार्थ्यांचे पालकांची जर अशा प्रकारची जर अपेक्षा असेल की त्यांनी राजीनामा द्यावा, कारण ते पद सांभाळण्यासाठी ते अतिशय असक्षम त्या ठिकाणी दिसत आहेत, आणि म्हणून त्यांनी ताबडतोब राजीनामा देणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि येणाऱ्या करोडो विद्यार्थ्यांचं भविष्य वाचविण्याची जबाबदारी खऱ्या अर्थानं भारत सरकारची आहे. आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब आणि इतर सर्वच जी या सिस्टीममध्ये या ठिकाणी सध्याच्याला त्यांच्याकडे नेतृत्व म्हणून लोकशाहीने या ठिकाणी पद दिलेलं आहे, तर त्यांना सूचना आहे की आपण याद्वारे आमच्या सामान्य म्हणजे एखाद्या गाव वस्तीपासून ते पूर्ण दिल्लीपर्यंत या ठिकाणी हा आवाज पूर्ण संबंध देशभर जातो आहे. आणि म्हणून या निमित्ताने या ठिकाणी कळमरी वकील संघ जो सजग वकील संघ म्हणून ओळखला जातो, तर या सर्व वकील बांधवांनी, या बुद्धिजीवी मंडळींनी या ठिकाणी प्रशासनाला, महामहिम राष्ट्रपती यांना या ठिकाणी निवेदन सुपूर्द केलेलं आहे. संबंधित या घटनेचा जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या घटना वारंवार होऊ नये आणि ताबडतोब सोनम वांगचूक असतील, अभिजित दिपके असतील, यांनी जे घेतलेला जो विद्यार्थ्याचा भविष्याचा जो विचार आहे तो निश्चितपणाने या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना या ठिकाणी निमित्ताने प्रेरणादायी ठरते आहे. पुनश्च या सर्व वकील बांधव आणि सर्वच वकील संघाचे सदस्य पदाधिकारी यांनी या ठिकाणी निवेदन सुपूर्द केलेलं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.